नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. ऑलरेडी आयोगाने एक्झामच्या डेट डिक्लेअर केलेल्या आहेत. लॉकडाऊन नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे आणि आता सर्व विद्यार्थी टेस्ट पेपर सॉल्व्ह करायला लागलेले आहेत. मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना हाच प्रॉब्लेम आहे की टेस्ट सोडवतात त्यांना वाटतं की त्यांचा अभ्यास झालाय पण स्कोर अजूनही कमी येतोय. सो जर तुमचा पण स्कोर कमी येत असेल तर या व्हिडिओमध्ये टेस्ट पेपर सोडवतानाचे काही रूल्स सांगितलेले आहेत, ज्या रूल्समुळे तुमचा स्कोर नक्की वाढेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या शंका ह्या असू शकतात की तुमचा अभ्यास झालाय मात्र स्कोर कमी येतोय. टेस्ट सोडवायला बसल्यानंतर तुम्हाला उत्तरच आठवत नाहीत, पण टेस्ट सोडवून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर हातात घेता त्यावेळेला मात्र तुम्हाला सगळा कंटेंट आठवतो. त्याचबरोबर बऱ्याचदा तुमचा असाही प्रॉब्लेम होत असेल की तुम्हाला उत्तर माहिती आहे, तुम्ही प्रश्न वाचलात, बरोबर ऑप्शन सुद्धा तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही लिहिताना तो चुकीचा लिहिला. तर हे सगळे तुमचे प्रॉब्लेम्स असतील, तर या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमचा स्कोर कमी का येऊ शकतो किंवा अभ्यास झाला तरी सुद्धा स्कोर कमी येण्याचं रिझन काय? तर या सगळ्या गोष्टींबद्दल थोडंसं डिस्कस करूया आणि त्यानंतर मी तुम्हाला 5 असे रूल्स सांगणार आहे, ज्या रूल्सचा वापर करून तुमचा टेस्टमधला स्कोर इन्क्रीज होऊ शकतो. अभ्यास झाला तरी सुद्धा स्कोर कमी येण्याचं कारण हे असतं, की तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला एक्झामच्या वेळेला तिथे बसल्यानंतर म्हणजे तुम्ही टेस्ट पेपर सोडवताना त्यावेळेला आठवत नाही. ते न आठवण्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि न आठवल्यामुळे तुमचा स्कोर कमी येतो. ओके. दुसरी गोष्ट टेस्ट सोडवताना ते आठवत नाही, नंतर आठवतं. याचं रिझन हे असतं, की एक्झामचा जो स्ट्रेस असतो किंवा एक्झामचा जो ताण असतो, तो ताण सहन करण्यासाठी तुम्ही प्रिपेअर नाही आहात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, तुम्ही वर्षभर काय केलं यापेक्षा तुम्ही त्या एका तासामध्ये काय करणार आहात हे जास्त इम्पोर्टंट आहे. जर समजा तुम्ही वर्षभर अभ्यास केला असेल, पण जर एक्झामला बसल्यानंतर टेस्ट सोडवताना तो 1 तास जर तुम्हाला तो वर्षभराचा अभ्यास आठवला नाही, तर त्याचा काहीही फायदा नाही. आणि हे सगळं घडतं ते फक्त याच्यामुळे, की एक्झामचा जो स्ट्रेस असतो तो तुम्ही अजूनही हँडल करायला शिकलेला नाही आहात. आणि त्यामुळे तुम्हाला पेपरला बसल्यानंतर ज्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहेत त्या तुमच्या विसरल्या जातात. सगळ्यात महत्त्वाचा तिसरा प्रश्न येतो, की उत्तर माहिती असतं, पण तरीसुद्धा चुकीचं उत्तर नोंदवलं जातं. त्याच्या पाठीमागे 2 रिझन असतात. सगळ्यात पहिलं रिझन म्हणजे एक्साईटमेंट. तुम्हाला एवढी जास्त एक्साईटमेंट असते, एखादा प्रश्न वाचल्यानंतर तो प्रश्न खूप सोपा वाटतो आणि त्यामुळे त्या प्रश्नाचं पटकन उत्तर देण्यासाठी तुम्ही घाईघाईमध्ये ते उत्तर जे आहे ते मार्क करता. त्यामुळे तुमचं उत्तर चुकू शकतं आणि दुसरं रिझन म्हणजे अ, जी भीती असते प्रश्नांची, की आपण असं म्हणू शकतो, की तुम्हाला उत्तरं तर येतायत, प्रश्न तुम्ही वाचले, पण तो पेपर सोडवताना तुम्हाला वाटणारी जी भीती असते, त्या भीतीमुळे तुम्ही चुकीचा आन्सर टिक करतात. ओके. तर अशामुळे तुम्हाला माहीत असलेली किंवा येत असणारी उत्तरं सुद्धा तुम्ही चुकीची सोडवून येता. मग याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्यासाठी 5 गोल्डन रूल्स मी घेऊन आलेले आहे. त्या गोल्डन रूल्सचा वापर केल्यानंतर 100% तुम्हाला तुमचा स्कोर वाढलेला आढळेल. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही सोडवलेल्या टेस्टचा स्कोर पहा आणि इथून पुढे टेस्ट सोडवताना जे रूल्स मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे, ते रूल्स तुम्ही फॉलो करून पहा. तुम्हाला 100% तुमच्या टेस्टच्या मार्क्समध्ये फरक पडलेला जाणवेल. सुरुवातीला जरी आपल्याकडे पेपर सोडवायला 1 तासाचा कालावधी असला, तरीसुद्धा सुरुवातीला हे रूल्स जर तुम्ही ॲप्लाय करत असला, तर काही वेळेला तुम्हाला अगदी पहिला पेपर सोडवायला 1.5 तास लागले तरीसुद्धा काही हरकत नाही. सुरुवातीचे एक 8-9 क्वेश्चन पेपर सोडवेपर्यंत तुम्हाला थोडा जास्त वेळ लागू शकतो आणि ह्याचा काहीही प्रॉब्लेम होणार नाही जर तुम्हाला जास्त वेळ लागला तर. कारण सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ॲक्युरसी मेंटेन करायची आहे. तुमचा स्कोर जर वाढवायचा असेल, तर ॲक्युरसी जास्त इम्पोर्टंट आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा फोकस आपण ॲक्युरसीवरती करणार आहोत आणि त्यानंतर आपण स्पीडकडे जाणार आहोत. ओके. सो तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवा, की मॅडम हे रूल्स करायचे आहेत फॉलो, पण त्यामुळे मला जास्त वेळ लागतोय. डझंट मॅटर सरावाने ऑटोमॅटिकली तुमचा वेळसुद्धा कमी होईल. कारण हे रूल्सच त्यासाठी आहेत, की तुमचा वेळही वाचला पाहिजे, तुमचा अटेम्प्ट चांगला आला पाहिजे आणि ॲक्युरसी वाढली पाहिजे म्हणून. ओके. तर हे जे रूल्स मी तुम्हाला सांगणार आहे, प्रत्येक क्वेश्चन पेपर सोडवायला बसल्यानंतर तुम्ही ते रूल्स जे आहेत ते तुमच्या बाजूला असे एका शीटवरती तुम्ही ते लिहून ठेवायचे आहेत. क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना ते रूल्स तुम्ही पाहायचे आहेत आणि मग तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. समजा काही क्वेश्चन सोडवून झाले आणि तुम्हाला परत थोडं डिफिकल्ट वाटायला लागलं, तर परत एकदा तुम्ही रूल्सकडे यायचं, रूल्स वाचायचे आणि कोणता रूल तुम्हाला ॲप्लाय करता येईल, तो रूल तिथे ॲप्लाय करायचा आणि मग टेस्ट पेपर सोडवायचा. अशा पद्धतीने जर तुम्ही टेस्ट सोडवली, तर 100% तुमचा स्कोर इन्क्रीज होईल. ओके. तर सगळ्यात पहिला जो रूल आहे तो म्हणजे प्रश्न नीट वाचावे. 99% स्टुडंट जे असतात त्यांचा स्कोर कमी येण्याचं किंवा त्यांचे प्रश्न जास्तीत जास्त चुकण्याचे
म्हणजे निगेटिव्ह मार्किंग येण्याचं कारण जे असतं ते हेच की प्रश्न नीट वाचलेला नाही. प्रश्नामध्ये एक्झॅक्टली काय विचारलंय हे समजून न घेता उत्तर दिल्यामुळे मोस्ट ऑफ द स्टुडंट जे आहेत ते त्यांचे मार्क्स गमावत असतात. मग प्रश्न नीट वाचायचे म्हणजे काय करायचं? तुम्हाला प्रश्नामध्ये एक्झॅक्टली काय विचारलेलं आहे, बरोबर विचारलंय की चुकीचं विधान विचारलंय? इथे तर ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ असतो. दुसरी गोष्ट, प्रश्नामध्ये तुम्हाला जे काही विचारलेलं आहे ती गोष्ट म्हणजे समजा तुम्हाला राज्यघटनेवरचा प्रश्न आला, एखादी तरतूद राज्यघटनेमध्ये आहे का? असं तुम्हाला जर विचारलं असेल, तर ते राज्यघटनेमध्ये आहे की कायद्यामध्ये आहे या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. बऱ्याचदा बरीच जी पदं आहेत आपण म्हणू शकतो की म्हणजे ज्या व्यक्ती आहेत, तर त्यांचे जे वेतन किंवा भत्ते असतात ते राज्यघटनेमध्ये दिलेले नसतात किंवा त्यांचं रिमूव्हल असेल म्हणजे त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धती जी असेल, ती राज्यघटनेमध्ये दिलेली नसते. ती एखाद्या कायद्याने सांगितलेली असते किंवा संकेत पाळला जात असतो. मात्र आपल्याला आयोग विचारताना असं विचारतो, की हे घटनेमध्ये नमूद आहे. म्हणजे जस्ट साधं एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, तर आपल्याला माहिती आहे, की राज्यपाल होणारी व्यक्ती ही त्या राज्याची रहिवासी नसते. जनरली ती दुसऱ्या राज्याची व्यक्ती असते. मग असं घटनेत कुठे मेन्शन केलंय, असं आयोग तुम्हाला विचारू शकतो. तर आपल्याला हे माहिती पाहिजे, की हे राज्यघटनेमध्ये कुठेही मेन्शन नाहीये. असा जस्ट एक संकेत पाळला जातो. ओके. म्हणजे प्रश्न जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला, तर तुमची उत्तरं 100% बरोबर येऊ शकतात. दुसरा रूल येतो तो म्हणजे यूज सायन्स. आता तुम्हाला सायन्स काही चिन्हांचा वापर करायचा आहे. ती कोणती चिन्ह आहेत? ज्यावेळेला तुम्ही प्रश्न वाचता, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर लगेच तुम्ही तिथे योग्य आहे म्हटलं, की बरोबरची खूण करून ठेवायची आहे. समजा तुम्हाला विचारलं योग्य नाही, तर लगेच चुकीची खूण करून ठेवायची आहे. अचूक असलेले विधान ओळखा, अचूक नसलेले विधान ओळखा. ज्या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन येईल, कोणताही क्वेश्चन असला, प्रत्येक क्वेश्चनच्या समोर तुम्ही सरळ-सरळ टिक करून ठेवायचं आहे. त्याचं रिझन तुम्हाला सांगते, की बऱ्याचदा मल्टी लाईनर क्वेश्चन्स असतात. त्याच्यावरती ऑप्शन्स पण दुसरे असतात आणि मग आपल्याला तिथे कन्फ्युजन होतं. इथे तुम्हाला एलिमिनेशन मेथडचा वापर जर करायचा असेल, तर ज्यावेळेला तुम्ही असे सायन्स वापरता, तर ते तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजतं. आणि जे चुकण्याची दाट शक्यता असते, म्हणजे समजा 1, 2, 3, 4 असे सेंटेन्सेस आहेत. याच्यापैकी बरोबर कोणतं हे तुम्हाला विचारलंय. खाली परत त्याला सब ऑप्शन आहेत आणि तुम्ही जर इथे टिक केलेलं नसेल, तुम्ही जस्ट वाचत गेलात, तर पुढे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करताना प्रॉब्लेम येऊ शकतो आणि घाई-घाईमध्ये तिथे सुद्धा उत्तर चुकू शकतं. या उलट जर तुम्ही सायन्सचा वापर केला, तर ॲक्युरसी वाढते प्लस तुमचा टाईमसुद्धा सेव्ह होतो. कारण तुम्ही एकदा टिक केल्यानंतर परत एकदा ते सेंटेन्स तुम्हाला रीड करण्याची आवश्यकता वाटत नाही. म्हणजे ऑप्शन वाचले आणि परत एकदा सेंटेन्सकडे गेलो, असं करायची गरज भासत नाही. सो हा होता रूल नंबर 2. रूल नंबर 3 आहे प्रश्न सोडवण्याचा क्रम. मोस्ट ऑफ द स्टुडंट ही मिस्टेक करतात, की ते पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करतात, ते 100व्या प्रश्नापर्यंत सोडवत जातात. तर तुम्हाला अजिबात असं करायचं नाहीये. ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवायला घ्याल, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला असेच सब्जेक्ट घ्यायचे आहेत, की जे तुम्हाला सोपे जातात. जर तुम्हाला माहीत असणारे किंवा तुम्हाला सोपा जाणारा सब्जेक्ट याचे प्रश्न जर पहिल्यांदा सोडवले, तर तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येतो आणि त्या कॉन्फिडन्समध्ये पुढचे प्रश्नसुद्धा तुमचे बरोबर येऊ शकतात. पण या उलट जर समजा तुम्हाला अवघड जाणारा सब्जेक्ट जर तुम्ही अगोदर घेतलात, तर परत एकदा ती भीती की मला हे येतच नाहीये, आजचा क्वेश्चन पेपर खूप टफ आहे, हा पेपर मला अवघड जाणार आहे, या विचारांनी तुमचे मार्क्स जाण्याची दाट शक्यता असते. कारण जे येणारे प्रश्न असतात ते सुद्धा तुमचे या टेन्शनमध्ये चुकू शकतात आणि म्हणून तुम्हाला प्रश्न सोडवताना ही काळजी घ्यायची आहे. ज्या विषयांचा अभ्यास व्यवस्थित झालाय, जे विषय तुम्हाला सोपे जातात, त्या विषयांचे प्रश्न तुम्हाला अगोदर सोडवायचे आहेत आणि जो खूप टफ जातो, असा सब्जेक्ट तुम्हाला शेवटी घ्यायचा आहे. त्याचबरोबर प्रश्न सोडवताना आणखी एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे जे मल्टी लाईनर क्वेश्चन असतात किंवा जे अगदी अननोन असे क्वेश्चन आहेत. समजा तुम्हाला माहिती नसणारे, ज्याबद्दल तुम्ही काहीच वाचलेलं नाही, असा एखादा क्वेश्चन आला, तर तो क्वेश्चन तुम्हाला अजिबात सोडवायचा नाही सुरुवातीला. ओके. सुरुवातीला तुम्ही वन लाईनर सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर तुम्ही मल्टी लाईनर क्वेश्चन जे की तुम्हाला माहीत आहेत, म्हणजे तुम्ही वाचलेलं आहे त्याच्याबद्दल असे सोडवा आणि थर्ड राउंडला तुम्ही असे क्वेश्चन घ्या ज्याच्याबद्दल तुम्हाला अगदीच थोडीफार माहिती आहे किंवा अजिबातच माहिती नाही. ओके. तर हे का करायचं? याच्यातून तुमचा टाईम पण वाचतो आणि दुसरी गोष्ट, जे नेहमी विद्यार्थी सांगतात ना, की म्हणजे पेपर सोडवताना वेळ नाही पुरला किंवा जे सोपे प्रश्न होते ते प्रश्न सोडवायला किंवा तो वाचायलाच मला वेळ नाही मिळाला, तर हा तुमचा प्रॉब्लेम तिथे येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर जे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत, जो कंटेंट तुम्ही वाचलेला आहे, त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला अगोदर सोडवून घ्यायचे आहेत. रूल नंबर 4 आहे कंट्रोल युअर इगो. आता तुम्ही म्हणाल, की इगोचा इथे काय संबंध येतो? तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर सोडवायला बसतात, मग तो एक्झाम हॉलमध्ये असेल किंवा टेस्ट पेपर असेल, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची काळजी तुम्हाला ही घ्यायची आहे,
की कुठलाही क्वेश्चन तुमच्या इगोवरती नाही गेला पाहिजे. म्हणजे काय, समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तो प्रश्न वाचला, तुम्ही तो कंटेंट वाचलेला असेल, तुम्ही त्याचा अभ्यास केलेला असेल, पण जर समजा त्यावेळेला जेव्हा तुम्ही तो टेस्ट सोडवत आहात, जेव्हा तुम्ही तो प्रश्न पाहत आहात टेस्टच्या वेळेला, त्यावेळेला जर तुम्हाला तो प्रश्न नाही आठवला, तो कंटेंट नाही आठवला, तर जोपर्यंत आठवत नाही तोपर्यंत मी पुढचा प्रश्न घेणारच नाही, असा हट्ट अजिबात धरायचा नाही. कारण इथे तुमचा टाईम खूप वाया जात असतो. गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवताना स्पेसिफिकली ही काळजी घ्यायची. कारण गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये बऱ्याचदा आपल्याला लॉजिक नाही समजत. पण तुम्ही जर तशा प्रश्नांची प्रॅक्टिस केली असेल, तर तुम्ही ते लॉजिक सापडत नाही तोपर्यंत ट्राय करत बसता आणि त्याच्यामध्ये किती वेळ निघून गेला हे तुम्हाला समजत नाही. सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, की कोणताही क्वेश्चन जर आला, तुम्हाला जर असं वाटलं पहिल्या 10-15 सेकंदांमध्ये, की हा प्रश्न मला नाही येत किंवा मला आत्ता आठवत नाही, तो प्रश्न तिथेच सोडा आणि पुढे जा. शेवटी जे 5 मिनिट राहिलेले असतील शिल्लक, त्या वेळेमध्ये तुम्ही असे प्रश्न घेऊ शकता जे तुम्हाला आठवत नव्हते. पण सुरुवातीपासून असे प्रश्न अजिबात घेऊन बसायचे नाही. रूल नंबर 5 आहे तो म्हणजे जाळ्यात अडकू नका. आता हे जाळं म्हणजे काय आहे, तर एम-पी-एस-सीने तुम्हाला फसवण्यासाठी फेकलेला एक फासा आहे. कोणताही प्रश्न वाचताना त्या प्रश्नाचे काही पैलू असतात. म्हणजे ज्यावेळेला मल्टी लाईनर क्वेश्चन येतो त्यावेळेला तर अर्थातच त्याच्यामध्ये एखादं विधान चुकीचं असतं, एखादं विधान बरोबर असतं. पण विधान चुकीचं असतं म्हणजे पूर्ण विधान चुकीचं असतं का? नाही. एखाद्या विधानामध्ये फक्त एखादा शब्द चुकीचा टाकलेला असतो. तर कुठला शब्द एम-पी-एस-सी चुकीचा टाकू शकते. म्हणजे एखाद्या संघटनेचं स्थापना वर्ष आहे, तिथे कदाचित एम-पी-एस-सीने वेगळं स्थापना वर्ष दिलं असेल. एखाद्या व्यक्तीचं नाव समाजसुधारकाबद्दल देताना वेगळ्या समाजसुधारकाचं नाव टाकून वेगळ्या समाजसुधारकाची माहिती जर दिली असेल, तर तुम्हाला ते ट्रॅप ओळखता आले पाहिजेत, की एक्झॅक्टली कुठे तुमचा प्रश्न हा फिरवलेला असू शकतो. म्हणजे तुम्हाला कुठे एम-पी-एस-सी फसवू शकते. हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि हे कधी समजतं, जेव्हा तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं, की आपला प्रश्न कुठे चुकू शकतो आणि आपण प्रश्न वाचताना काय काळजी घेतली पाहिजे. हे 5 रूल्स जर तुम्ही फॉलो केले, तर 100% तुमचा स्कोर वाढलेला तुम्हाला दिसेल आणि तुम्ही हे ट्राय करून पहा. पहिल्या 8 दिवसासाठी तुम्ही तुमचे क्वेश्चन पेपर सोडवताना ही स्ट्रॅटेजी फॉलो करून पहा. तुम्हाला 100% तुमचा स्कोर इन्क्रीज झालेला आढळून येईल. आणि जर ही प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्युअसली 2 महिन्यांसाठी केली, तर 2 महिन्यानंतर असणारी जी तुमची एक्झाम आहे, त्या एक्झाममध्ये 100% तुम्ही क्वालिफाय व्हाल. पण जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी प्रॉपरली फॉलो केली तर. जर याचा व्यवस्थित सराव केला तर. विदाऊट प्रॅक्टिस तुम्हाला हे जमणार नाही. अदरवाईज तुमचा खूप वेळ जाईल, एनर्जी जाईल आणि शिवाय तुमच्या हाती पण काही लागणार नाही. त्यामुळे प्रॅक्टिस आत्ता टाईम आहे, तर प्रॅक्टिस करून घ्या. मॅक्सिमम क्वेश्चन पेपर सोडवा. कारण तुम्ही कितीही वाचलत, तरी त्याचं आउटपुट जेवढं नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त आउटपुट तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळवून देतात. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त भर क्वेश्चन पेपरवरती द्यायचा आहे. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, हेल्पफुल ठरेल. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही जर संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे एम पी एस सी, पी एस आय, एस टी आय आणि ए एस ओ या परीक्षेची जर तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी एक खास सिरीज घेऊन आलेली आहे ऑन अकॅडमी. या सिरीजचं नाव आहे यशाची किल्ली. लक्षात ठेवा, सिरीजचं नाव काय? यशाची किल्ली. ही फंडामेंटल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे, की जी आपल्यासाठी ऑन अकॅडमीनं सुरू केलेली आहे 6 मे ते 6 ऑगस्टपर्यंत. यामध्ये खास अशी गोष्ट आहे की ही 3 महिन्यापर्यंत बॅच आहे आणि मित्रांनो, यात तुमचा दररोज या ठिकाणी काय अभ्यास केला जाणार आहे. याच्यासाठी आपल्याला अतिशय उत्कृष्ट असे शिक्षक लाभलेले आहेत. त्यामध्ये प्रीती राऊत मॅडम आहेत, की ज्या सायन्स शिकवणार. रमेश रुनवाल सर आहेत, इकॉनॉमिक्स शिकवणार. सुमित टट्टे सर आहेत, की ज्या करंट अफेअर्स आणि एन्व्हायरमेंट सायन्स शिकवणार. तसेच सुभाष पवार सर आहेत, इंडियन पॉलिटी. आणि अक्षया रांडे मॅडम आहेत, हिस्ट्री शिकवणार. सचिन वारुळकर सर आहेत, रिजनिंग आणि जिओग्राफी शिकवणार आहेत. तर मित्रांनो, सध्या लॉकडाऊन चालू आहे, त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी किंवा बरेचसे क्लासेस चालू नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक ऑनलाईन शिकण्याचा आणि घरी बसून तुमच्या गावात बसून तुम्ही शिकण्याचा प्लॅटफॉर्म अनअकॅडमी तुम्हाला आणून दिलेला आहे. त्याच्या लिंक सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे, किंवा तुम्ही अनअकॅडमीचं प्ले स्टोअरवर जाऊन ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी आपल्या समोर आहेत सचिन वारुळकर सर, की जे रिजनिंग आणि जिओग्राफीमध्ये एकदम परफेक्ट आहेत. हे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. सुमित तट्टे सर आहेत, हे करंट अफेअर आणि एन्व्हायरमेंट सायन्स, की तुमचे पूर्ण डाऊट्स क्लिअर करतील. MCQ नोट्स वगैरे PDF तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही यांना तुमचे प्रश्न सुद्धा विचारू शकता. या ठिकाणी सुभाष पवार सर आहेत, की जे गेले 5 वर्ष आले या ठिकाणी पॉलिटिक्स शिकवत आहेत आणि जवळपास
प्रीती राऊत मॅडम आहे, यांचा तर सायन्सवर एकदम हँड आहे. या ठिकाणी सुद्धा तुमचं सर्व विषयाची काय तयारी करून दिल्या जाणार आहे. तसेच अक्षया मॅडम आहेत, या एकदम परफेक्ट आहेत हिस्ट्रीमध्ये. तर मित्रांनो, याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा काय करू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा मी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्हाला काय हे व्हिडिओज पाहायचे आहेत. तर मित्रांनो, आपण हे नक्की करा. काही काही तुमच्या सूचना असतील तर मला तुम्ही नक्की करा. धन्यवाद.